खाऊन पिऊन तर आलो की. जास्त लिहून देणार नाही, थोडी थोडी माहिती देणार आहे. पहिलं चॅप्टर बरं का, भागीदारीचे. हां, म्हणजे सोप्यात कसं, भागीदारीचे अंतिम खाते. भागीदार म्हणजे पार्टनर, फायनल म्हणजे शेवट, अंतिम. अकाउंट म्हणजे खाते. ओके. बोर्डाच्या एक्झाममध्ये आपल्याला किती मार्काला आहे प्रॉब्लेम ह्याच्यावर? टोटल 12 मार्काला. आणि ह्याच्यावर MCQ येणार तुम्हाला 2 मार्काचे. म्हणजे असं टोटल किती मार्काला चॅप्टर आहे आपल्याला? हे 14 मार्काला आहे. आणि ह्या क्वेश्चनला तुम्हाला ऑरमध्ये काहीही नाही, म्हणजे हे आपल्याला कंपल्सरी सॉल्व करायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच तुमचे मार्क्स इझी भेटून जातात. आलं लक्षात? मग आपल्याला भागीदारीचे अंतिम खाते म्हणजे काय? भागीदार म्हणजे काय म्हणतो आपण? एकपेक्षा जास्त व्यक्ती, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन जे व्यवसाय चालू करतात, बरोबर आहे, त्याला भागीदारी संस्था असे म्हणतो आपण. जर समजा आता तुम्ही एकटे आहात, बरोबर आहे, एकटे जर समजा व्यवसाय चालू केलात तुम्ही, आणि व्यवसायामध्ये नफा होईल किंवा तोटा होईल ते कोण सहन करणार आहे? फक्त तो एकटाच व्यक्ती. कोण? जो व्यवसाय चालू केला आहे तोच व्यक्ती, बरोबर आहे. पण जर समजा 2 किंवा 2 पेक्षा जर जास्त व्यक्ती एकत्रित जर आले आणि त्यांनी जर व्यवसाय चालू केले, तर नफा एकटा घेतो का सगळेजण घेतात? बरं, सगळेजण घेतात. किंवा लॉस झालं, तोटा झालं, नुकसान झालं, तर ते नुकसानसुद्धा एकटा सहन करतो का? नाही, तर ते कोण? सगळेच सहन करत असतात, बरोबर आहे. म्हणजेच 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित आलेल्याला काय म्हणायचं आपल्याला? भागीदार, बरोबर आहे. आणि त्यांनी जे काही व्यवसाय चालू करतात त्याला भागीदारी संस्था असे म्हणतो आपण. मग ते काय आपण असं सहज चालू करतात का? नाही, तर त्याच्यासाठी ॲग्रीमेंट वगैरे काय करावं लागतं का? नाही. मग ॲग्रीमेंट म्हणजेच कोणतं? बरं, आपल्याला कायद्यानुसार करावं लागतं. मग आपल्याला भागीदारी कायदा आहे. ओके, भागीदारी कायदा 1932. अक्षर ओळखले ना? हां, भारतीय भागीदारी कायदा कोणता आहे बरं आपलं? कोणतं वर्ष? हां, भारतीय भागीदारी कायदा 1932. MCQ मध्ये 100% विचारतात. आलं लक्षात? हे लिहून घ्या पॉईंट. फक्त कन्सेप्ट घेणार आहो बरं का मी. भारतीय भागीदारी कायदा म्हणल्यास कोणतं सांगचाल? 1932. मग आता भागीदारीची व्याख्या लिहून घ्यायची. घ्या खाली. सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची आपापसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्यांच्या परस्परातील संबंधांना, फास्ट होत असेल तर सांगा बरं का. ज्या व्यक्तींनी मान्य केले त्यांच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. भागीदार सिंगल एका व्यक्तीला म्हणता येते का? नाही. तर भागीदार म्हणजे कोण? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आणि त्याची मर्यादा, भागीदारीची मर्यादा पण ध्यानात ठेवा बरं का.
जास्तीत जास्त भागीदार किती असू शकतात भागीदारी संस्थेमध्ये, तर जास्तीत जास्त आपल्याला 2 नाही, सुरुवातच 2 होईल. 2 पेक्षा कमी म्हणजे तो एकटाच झाला ना व्यवसायाचा. मग जास्त म्हणजे कसं बरं, सुरुवाती कमीत कमी 2, तर जास्तीत जास्त 50. किती? 50 मर्यादा आहे. MCQ मध्ये विचारलं तर हायेस्ट भागीदार किती असू शकतात? 50 भागीदारी संस्थेमध्ये. आणि 50च्या पुढे जर असेल तर ती कंपनीमध्ये रूपांतर होते बरं का, त्याला कंपनी म्हणायचं 50च्या पुढे जर संख्या असेल तर. ओके. मग आता आपल्याला अंतिम खाते तयार करायची. काय तयार करायचे आपल्याला? अंतिम खाते. अंतिम म्हणजे शेवट. मग वर्षाचं शेवट कधी होतं म्हणतो आपण? 31 मार्चला. कधी पण आपलं कॅलेंडरचं वर्ष सुरुवात कधी होतंय? कॅलेंडरचं 1 जानेवारीला. आणि संपतं कधी बरं? कॅलेंडर कधी संपतं? 31 डिसेंबर. दारू पिऊन संपत आहे का नाही? हां, म्हणजे सुरुवात 1 जानेवारीला होतं, तर शेवट कधी होते आपलं? 31 डिसेंबरला. हे आपलं कॅलेंडरचं वर्ष झालं. परंतु आपल्या व्यवसायाचं आर्थिक वर्ष कसं बघितलं जातं, तर आपल्याला 1 एप्रिलपासून सुरुवात कधी होते आपलं? 1 एप्रिलपासून. आणि संपतं कधी? 31 मार्चला. कधी पण कसं म्हणतो आपण? 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्या व्यवसायाचं आर्थिक वर्ष असतं बरं का. कशामध्ये बघितलं जातं आपण आर्थिक वर्ष? 1 एप्रिल ते 31 मार्च. आणि शेवट म्हणजे आपलं शेवट कधी होईल बरं? 31 मार्चला. आपल्याला वर्षाच्या शेवटी काय तयार करायचं म्हणतो आपण? अंतिम खाते. मग अंतिम खाते कशावर तयार केलं जातं, तर आपल्याला अगोदर व्यवसायामध्ये काही व्यवहार व्हावं लागतात, बरोबर आहे? खरेदी विक्री देवाणघेवाण ह्या सगळ्या गोष्टी व्यवहार होतात. मग त्याचा आपण रोजच्या रोज दैनंदिन ह्याच्यामध्ये आपल्याला हिशोब ठेवावा लागत असतात. आणि हिशोब ठेवल्यानंतर आपल्याला वर्षाच्या शेवटी काय तयार करायचं? तर अंतिम खाते. मग अंतिम खाते तयार करायचं कसं, तर त्याचं एक डायग्राम आहे. सुरुवातीला आपल्याला बघा रोजकीर्द असतात, म्हणजे 11वीला झालेलं चॅप्टर आहे. ओके. रोजकीर्द रोजच्या रोज आपल्याला रोजच्या रोज हिशोब ठेवतो, त्याला रोजकीर्द म्हणायचं आहे. आलं लक्षात? त्याच्यावरून आपल्याला काय करायचं असतं, तर खाते. काय तयार करायचं असतं? खाते. खात्यांवरून आपल्याला काय करायचं असतं वर्षाच्या शेवटी? तर 33 पत्रक. काय? 33 पत्रक. आणि 33 पत्रकावर आधारित आपल्याला तयार करायचे असतात आपल्याला अंतिम खाते. मग अंतिम खातेमध्ये काय काय तयार केलं जातं म्हणतो आपण? पहिलं जे आहे ते व्यापार खाते. दुसरं कोणतं आहे आपल्याला? नफा तोटा खाते. तोटा का गायछाप? नफा तोटा खाते. आणि शेवटी काय तयार करतो आपण? ताळेबंद. ओके. कधी तयार करायचे म्हणलो आपल्याला? वर्षाच्या शेवटी. कशावर आधारित? रोजकीर्द आधारित. ओके. रोजकीर्द हे कसं? रोजच्या रोज तयार ठेवत असतो आपण हिशोब, त्याला रोजकीर्द म्हणायचं. त्या रोजकीर्दवर डिपेंड काय असतात? खाते. आणि खात्यांवर आधारित काय तयार करायचं असतं आपल्याला? आणि 33 पत्रकावरून शेवटी काय तयार करतो आपण? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. जास्त डोकं लावत बसायची गरज नाही, फक्त डायग्राम तर बघून लक्षात येईल ना. सुरुवातीला काय? मोठ्यानं सांगा, मला ऐकू कमी येते. काय? त्याच्यावर काय डिपेंड आहे? खात्यांवर काय तयार करायचं असतं? आणि 33 पत्रक जेव्हा आपलं तयार होते वर्षाच्या शेवटी, त्याच्यावरून वर्षाच्या शेवटी आपण काय तयार करतो? व्यापार खाते, ताळेबंद. मग हे तर आपल्याला ही 2 जी आहेत रोजकीर्द आणि खाते, हे आपल्याला सिलेबस कोणता आहे? 11वीचा आहे. आपल्याला आता 11वीचं बघायचं आहे का? नाही. म्हणजे आपल्याला इथून पुढलं बघायचं आहे आपल्याला. मग आता 33 पत्रक म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये येतं आहे, एवढं तर माहिती आहे की 33 पत्रक आणि त्याच्यावर सोबत काय येतात आपल्याला? समायोजना. 33 पत्रक आणि समायोजना, त्याच्यावरून आपल्याला ह्या 3 गोष्टी तयार करायच्या आहेत. मग आता 33 पत्रकाची व्याख्या घ्या. अजून आपण प्रॉब्लेमचं बघणार बरं का. 33 पत्रक डॅश शब्द टाकलात ना, 33 पत्रक त्याच्या पुढे डॅश करा. खात्यांच्या नावे आणि जमा शुल्कांच्या यादीला 33 पत्रक असे म्हणतात. MCQ मध्ये विचारतात बरं का. जे MCQ मध्ये येतात तेच सांगायलोय तुम्हाला.
काय म्हटलं बरं व्याख्या? खात्यांच्या नावे आणि जमा शुल्कांच्या यादीला तेरेस पत्रक असे म्हणतात. झालं एवढं. आणि तेरेस पत्रक म्हणजे क्वेश्चन आहे. क्वेश्चनच्या बाबतीत जास्त समजून घ्यायचे का नाही, क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचे ते आपल्याला समजून घ्यायचे. मग क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला ह्या 3 पद्धतीनं, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. मग आपल्याला ह्याचे कन्सेप्ट क्लिअर व्हावं लागतात बरं का. हे जे आता लिहून देणार ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. व्यापार खाते म्हणजे काय, व्यापार खात्यामध्ये नेमकं कशाची पदं घ्यायची, तर नफा तोटा खाते म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कशाची पदं घ्यायची आपल्याला, आणि ताळेबंदामध्ये कशाची पदं येतात, हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झालं तर तेरेस पत्रक आपल्याला बरोबर ट्रान्सफर करता येतं. आलं लक्षात? तेरेस पत्रक लिहून घेतलो. आता खाली घ्या पॉईंट नेक्स्ट, व्यापार खाते. हे लक्षात राहील की काय काय सांगितलं बरं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती जे येतात त्याला भागीदार असं म्हणतो आपण, बरोबर आहे. भागीदारी कायदा कोणतं? 1932. हायेस्ट व्यवसायामध्ये भागीदार किती असू शकतात? 50. आर्थिक वर्ष कसं मोजायचं आपलं? 1 एप्रिल ते, आणि वर्षाचं शेवट म्हणल्यास आपण काय म्हणतो आपण? 31 मार्च. 31 मार्चला आपल्याला वर्षाचे हिशोब ठेवायचे असतात. मग कशावर आधारित? रोजकिर्द. रोजकिर्दावर काय असतं तयार? पुन्हा खाते. खात्यांवर आधारित शेवटी काय तयार करतो? आणि तेरेस पत्रकावरून पुन्हा आपल्याला वर्ष शेवटी काय काय तयार करायचं म्हटलो? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. झालं. आता कशाचे कन्सेप्ट लिहून घ्यायचे आपल्याला? घ्या व्यापार खाते. व्यापार खाते, व्यापार खाते हे एक नामधारी खाते असून यामध्ये पुस्तकातली भाषा नाही बरं का, यामध्ये प्रत्यक्ष खर्च तसेच प्रत्यक्ष उत्पन्नांचा समावेश होतो. घेतलो. त्या प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्नाला अंडरलाईन करा, हायलाईट करा, म्हणजे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं ते पद आहे बरं का, ध्यानात ठेवा. ओके. काय म्हटलो? व्यापार खाते हे एक कोणतं खातं आहे? नामधारी. आणि त्याच्यामध्ये कशा समावेश होते म्हटलो आपण? प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्नाचा. याच्या व्यतिरिक्त काय म्हणा लावू का? नाही. आता खाली पॅरेग्राफ टाकून लिहा आणखीन, त्याच्यामधले आणखीन 2 MCQ येणार आहे. व्यापार खात्याची नावे शिल्लक, व्यापार खात्याची नावे शिल्लक ढोबळ तोटा दर्शवते. ढोबळ तोटा दर्शवते. तर व्यापार खात्याची जमा शिल्लक ही ढोबळ वरी तोटा घेतलो. आता इथं काय येईल बरं? मग तोट्याच्या बरोबर नफा घ्या. ढोबळ नफा दर्शवते. झालं. तुम्हाला व्यापार खात्यावर 1-2 पेजेसची थेअरी लिहून दिली असते ना डिटेलमध्ये. आपलं किती लिहून दिलो बरं? किती ओळी झाली? 4 ते 5 ओळी. पण हे पाठ करायचे बरं का पूर्ण. ह्याच्यामधलं झालं. व्यापार खात्याबाबतीतली आपण माहिती लिहून घेतलो. काय म्हटलो? व्यापार खाते कोणतं खातं आहे म्हटलो आपण? नामधारी. ह्याच्यामध्ये कशात समावेश होते? प्रत्यक्ष खर्च आणि दुसरं प्रत्यक्ष उत्पन्न. हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय नंतर बघूत आपण, पण कन्सेप्ट तर क्लिअर होलीत का बघा. व्यापार खाते कशावर म्हटलो? नामधारीवर. ह्याच्यामध्ये काय काय समावेश होते? प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय येते का? नाही. आणि व्यापार खात्याची नावे शिल्लक काय दर्शवते? ढोबळ तोटा. ओके, काही शब्द ध्यानात ठेवा. ओके, ढोबळ तोटा. आणि जमा शिल्लक काय दर्शवते? ढोबळ नफा.
संपलं. कशाचं? व्यापार खात्याचं. आता नेक्स्ट अगोदर लिहून घेऊत आपण कन्सेप्ट सगळे. आता त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कोणता आहे बरं आपल्याला? नफा तोटा खाते. लिहून घ्या मग. नफा तोटा खाते, नफा तोटा खाते हे एक, आणि हे नामदारी वगैरे MCQ मध्ये आलेत बरं का, बोर्डाच्या एक्झाममध्ये जे बोर्डाच्या एक्झामनुसार आलं तर त्याच्यानुसार लिहून दिले. नफा तोटा खाते हे एक नामदारी खाते असून, व्यापार खाते पण नामदारीच आहे ना, आणि नफा तोटा खाते सुद्धा नामदारीच आहे. नामदारी खाते असून यामध्ये व्यापार खात्यामध्ये कशाची पदं येत होते? प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्नाची. मग आता इथं अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्नाची. यामध्ये अप्रत्यक्ष खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पन्न यांचा समावेश होतो. पॅराग्राफ चेंज. नफा तोटा खात्याची नावे शिल्लक शुद्ध तोटा दर्शवते, तर जमा शिल्लक काय असेल मग? शुद्ध नफा दर्शवते. झालं? नफा तोट्या बाबतीतची पण क्लिअर झालं. शेवटी एक व्याख्या आहे ताळेबंदाची. नेक्स्ट पॉईंट टाका. ताळेबंद. वर्षाच्या शेवटी व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवणारे विवरणपत्रक. कसलं? विवरणपत्रक म्हणजे ताळेबंद होय. झालं? आता हे व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद लिहून दिला, आणि त्याचे तुम्हाला ऑलरेडी फॉर्मॅट्स आहेत. त्याच्यासाठी ते फॉर्मॅट आपण लिहून घेत बसलो नाही. त्याचे फक्त पॉईंट्स लिहून घेतला, आणि ते जे काय आहे ते तुम्ही नंतर जरी लिहिला तरी चालतंय. झाली आपली एवढीच थेरी होती पूर्ण चॅप्टरची. किती पेज झाली? 1.5 पेज. बस झालं की एवढं तर पाठ करचाल की. पूर्ण अख्खं पुस्तक पाठ करण्याऐवजी 1.5 पेज पाठ करायचे. काय काय शिकलो बरं? रिपीट एकदा करा बरं. भागीदारी कायदा कोणता आहे? न बघता येते का सांगा? भागीदारी कायदा कोणता आहे? हायेस्ट भागीदार किती असू शकतात? 50. आणि भागीदारांची सुरुवात कितीपासून होत असते? 2 पासून. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर त्यांना भागीदार बनायचे आपल्याला. आलं लक्षात? आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. रोजच्या रोज जे हिशोब ठेवतो त्याला काय म्हणायचंय? रोजकीर. त्याच्यावर आधारित काय तयार करायचे? आणि खात्यांवरून आपल्याला वर्ष शेवटी काय असतात बरं, आणि त्याच्यासोबत काय असतात आपल्याला? समायोजना. बरोबर आहे? आणि 23 पत्रकावर आधारित आपल्याला काय काय तयार करायचे? ताळेबंद. आलं लक्षात इथपर्यंत? आता हे कन्सेप्ट एकदा
क्लिअर करून घेऊ. या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लिहून दिला ना. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगता येईल का काय आहे ते? आज लावून आजच विचारायला का? बा आपण काय म्हटलो बरं, 23 पत्रकावर आधारित आपल्याला शिकायचं ना सगळ्या गोष्टी. कशावर? 23 पत्रकावर. 23 पत्रकासोबत दुसरं काय देतात आपल्याला? समायोजना. बरोबर आहे. आता 23 पत्रकावर आधारित आपल्याला पहिलं काय तयार करायचं म्हटलं आपण? व्यापार खाते. दुसरं नफा तोटा खाते. बरोबर आहे. आणि तिसरं काय तयार करायचं आपल्याला? ताळेबंद. यांचे कॉलम्स तर माहित आहेत की कशा पद्धतीने आहेत आपल्याला. समजा आता आपण उदाहरणार्थ व्यापार खाते जर म्हटलो, व्यापार खाते, तर त्याचे कॉलम्स कसे तयार करतो आपण? हां, तपशीलच्या ऐवजी आपण विवरण जरी लिहिला तरी चालते. रक्कम म्हणजे राशी, विवरण राशी. तुम्हाला तपशील रक्कम लिहायचं असेल तर तपशील रक्कम लिहा. नावे जमा. ह्या पद्धतीनेच फॉर्मॅट असते ना आपल्याला. बरोबर आहे. मग आता आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये बसवत चालायचे. त्यासाठी आपल्याला हे बघायचे, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. व्यापार खाते बाबतीत काय म्हटलं बरं? व्यापार खाते आणि नफा तोटा खात्याला दोन्हीला पण एक खातं सेम लागू होईल. ते म्हणजे कोणतं लागू होईल बरं आपल्याला? नामधारी. कोणकोणत्याला? कोणतं खातं लागू होईल? नामधारी. पण व्यापार खात्यामध्ये कशाचा समावेश होतो म्हटलो बरं आपण? व्यापार खात्यामध्ये कोणकोणते? एकतर प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न म्हटलो. बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येईल का व्यापार खात्यामध्ये? नाही. म्हणजे हे व्यापार खाते आपलं. बरोबर आहे. आता नंतर नफा तोटा खात्यामध्ये कशाचा समावेश होईल म्हटलो आपण? अप्रत्यक्ष खर्च आणि दुसरं अप्रत्यक्ष उत्पन्न. ह्याच्यामध्ये येतात का प्रत्यक्षाची पदं? नाही. मग आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ह्याचे अर्थ समजून घ्यायचे. तर लक्ष द्या इकडं. कशाचे म्हटलो आपण? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. सिंपल शब्द सांगतोय तेवढं ध्यानात ठेवायचं. प्रत्यक्ष कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कशाला म्हणायचं? प्रत्यक्ष म्हणजे उत्पादन करते वेळेस. काय ध्यानात ठेवायचं? जास्त मोठा आहे का? नाही ना. प्रत्यक्ष म्हणजे काय? उत्पादन करते वेळेस. मग अप्रत्यक्ष म्हणजे काय? उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी. ओके. काय काय म्हटलं बरं मी? प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणायचं? उत्पादन करते वेळेस. आलं लक्षात? आणि अप्रत्यक्षाचा अर्थ काय? उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी. म्हणजेच उत्पादन करते वेळेस तुम्हाला जी जी खर्च होतील किंवा जी जी उत्पन्न होतील त्याला प्रत्यक्ष म्हणायचे. आणि ती सगळे प्रत्यक्षाची पदं कुठं येणार आहेत आपल्याला? व्यापार खात्याला. आलं लक्षात? प्रत्यक्ष म्हणजे काय? रिपीट करतोय. प्रत्यक्ष म्हणजे काय म्हटलं आपण? उत्पादन करते वेळेस. समजा आता आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन करायला, उदाहरण कोणतं? समजा एक खुर्ची तयार करायची आपली कंपनी आहे. बरोबर आहे. खुर्ची तयार करते वेळेस आपल्याला उत्पादन करते वेळेस काय काय खर्च येणार आहेत बरं आपल्याला खुर्ची तयार करण्यासाठी? सांगा बरं. फायबर म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल खरेदी करावं लागते, म्हणजे खरेदी येईल आहे. बरोबर आहे. पुन्हा ते तयार करण्यासाठी आपण रोजच्या रोज ते कामगार जे असतात त्यांना रोजच्या रोज पैसे द्यावं लागते का नाही? का फुकट येलेत का ते? नाही. म्हणजे त्यांना रोजच्या रोज देतो त्याला मजुरी म्हणतो आपण. काय म्हणतो? मजुरी. आणि जे महिन्याला देतो त्याला काय म्हणायचं असते? पगार. काय म्हणायचं असते त्याला? पगार म्हणायचं आहे. मग तुम्ही रोजच्या रोज जे काही पैसे देणार आहात मग ते उत्पादन करते वेळेस द्यावं लागेल ना. पुन्हा आपल्या व्यवसायामध्ये काही मशिनरी असतात बघा, हे तयार करण्यासाठी मशिनरी लागतात का नाही? मग मशीन काय असं उगत चालतंय का? नाही. तर त्या मशीनला काय लागतं बरं? पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, लागतं का नाही? रॉकेल वगैरे लागतं आपल्याला. इंधन, कोळसा म्हणतो आपण. मग ते पण रोजच्या रोज लागणार आहे ना. किंवा पाणी लागतं आपल्याला. मग ते उत्पादन करते वेळेस लागले. नंतर घेऊन काय कामाचं आहे का आपल्याला? नाही. मग ह्या गोष्टी उत्पादन करते वेळेस लागलेत म्हणजे उत्पादन करते वेळेस लागलेत म्हणजे आपल्याला कशामध्ये घ्यायचे? ते प्रत्यक्षामध्ये घ्यायचे. कशामध्ये? प्रत्यक्षामध्ये. आणि प्रत्यक्षाची पदं कुठे येणार आहेत आपल्याला? व्यापार खात्याला. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय म्हणलो आपण? उत्पादनाच्या शेवटी. त्याला काय म्हणायचं आहे? अप्रत्यक्ष. मग त्याच्यावर एक कन्सेप्ट लिहून घ्या, इम्पॉर्टंट टिप. वर सरळ सरळ टाका.
इम्पॉर्टंट टिप किंवा पॉईंट. आपली थेरी संपली आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची माहिती लिहून गेला. पुन्हा आणखीन डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. घ्या खाली. पहिलं प्रत्यक्ष खर्च नंबर 1. प्रत्यक्ष खर्च डॅश करून उत्पादन करतेवेळी केलेल्या खर्चास प्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ खरेदी, मजुरी, कोळसा, गॅस. कोळसा म्हणजे दात घासायचा कोळसा का? रॉ मटेरियलमध्ये दगडी कोळसा वगैरे लागतं का नाही आपल्याला? हां. गॅस, पाणी इत्यादी. ओके. कशाचं म्हटलं आपण? प्रत्यक्षाचं. आता प्रत्यक्ष उत्पन्न घ्या. प्रत्यक्ष उत्पन्न जास्त नसतात बरं का. उत्पादन करते वेळेस आपल्याला कुठूनच पैसा येत नसते. डॅश उत्पादन करतेवेळी मिळालेल्या उत्पन्नास प्रत्यक्ष उत्पन्न असे म्हणतात. झालं. दोन्हीमध्ये कॉमन शब्द काय बरं? प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये. उत्पादन करतेवेळी म्हटलो का नंतर म्हटलं? करतेवेळी. प्रत्यक्ष म्हणल्यास उत्पादन करतेवेळी. फक्त छोटे शब्द ध्यानात राहत नसेल तर त्याला हायलाईट करा. प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्नामध्ये कॉमन शब्द काय बरं? उत्पादन करतेवेळी आहेत का? त्याला हायलाईट करा तिथं. उत्पादन करतेवेळी. झालं. आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बरं आपलं? अप्रत्यक्ष खर्च. लिहून घ्या. अप्रत्यक्षचा अर्थ काय बरं? उत्पादन करतेवेळी का नंतर? नंतर. मग लिहून घ्या. उत्पादनाच्या नंतर किंवा स्टार्टिंग पासून सांगतोय. उत्पादनाच्या नंतर किंवा काय राहिले का? हां घ्या. उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी केलेले खर्चास अप्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ मला सांगा. प्रत्यक्ष खर्च म्हणजे करते वेळेसचे आपण सोपे उदाहरण बघितलं. मग वर्षाच्या शेवटी असे काय खर्च असतात बरं? उदाहरण भाडं. रोज देतो का भाडं आपण? नाही. कधी देतो बरं? महिन्याला किंवा वर्षाच्या शेवटी देणार आहोत. म्हणजे भाडं प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं?
मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोटाला येईल? बरं, नफा तोटाला. आपण काय म्हणलो, प्रत्यक्षाची पदं कुठे येणार आणि अप्रत्यक्षाची पदं आता तुम्हाला समजायला की नाही याच्यावरून समजून घेऊत आपण. आलं लक्षात? काय म्हटलं बरं, भाडं उत्पादन करतेवेळी द्यायचं का नंतर द्यायचं बरं आपल्याला? म्हणजे वर्षाच्या शेवटी देणार आहोत ना, त्याची लगेच द्यायची गरज आहे का? नाही. मग भाडं ही प्रत्यक्षामध्ये मोडेल का अप्रत्यक्षामध्ये मोडेल? बरं, मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोटाला येईल? बरं, नफा तोटाला. मजुरी जी म्हटलो, रोजगार जी देतो आपण, बरोबर आहे ना, मजुरी उत्पादन करतेवेळी द्यावं लागते का नंतर द्यावं लागते? बरं, मग ती करतेवेळी द्यायचं म्हणल्यास ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं? बरं, मग प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोटाला येईल? बरं, व्यापारला येईल. पुन्हा मला आणखीन एक सांगा, पगार काय म्हटलो आपण? पगार रोज उठून देताव का? एकतर महिन्याला देताव किंवा वर्षाला देताव, बरोबर आहे ना. शेतात वगैरे आपल्या गडी जी राहतात त्याला रोज पगार देताव का आपण? नाही, एकतर महिन्याला देतो नाही तर वर्षाला देताव. मग महिन्याला किंवा वर्षाला म्हणजे नंतरच द्यायला ना आपण. मग नंतर द्यायला म्हणल्यास ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं? बरं, काय झालं? अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष म्हटल्यास व्यापारला येईल का नफा तोटाला येईल? बरं, नफा तोटाला. ती नावेला येईल किंवा जमाला येईल ती नंतर बघायचं आपल्याला. पण एवढं तर क्लिअर होईल ना, ती व्यापारमध्ये मोडते का नफा तोटामध्ये मोडते? क्लिअर होईल की. कोणकोणतं बघितलं बरं? भाडे बघितलो, पगार बघितलो. पुन्हा समजा उदाहरणार्थ आपण विमा भरतो, विम्याचा हप्ता भरताव का नाही आपण? विमा रोज उठून भरताव का? नाही. विमा कधी भरलं जाते? वर्षाला. म्हणजे वर्षाला याचा अर्थ नंतर भरायला ना. मग नंतर म्हणल्यास प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं? बरं, अप्रत्यक्ष, बरोबर आहे. नंतर म्हणल्यास अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोटाला येईल? बरं, क्लिअर होईल ना पद. म्हणजे कुठलेही पद हे प्रत्यक्षामध्ये येते का अप्रत्यक्षामध्ये येते कसं ओळखायचं? उत्पादन करतेवेळी म्हणलं की त्याला प्रत्यक्ष म्हणायचं, प्रत्यक्षाचे पद हे व्यापारला, आणि उत्पादनाच्या नंतर म्हटलं की अप्रत्यक्ष, आणि अप्रत्यक्षाची पदं कुठं? नफा तोटा खात्याला. क्लिअर तर होईल की शब्द. आता राहिले कोणतं बरं आपलं? ताळेबंद. ताळेबंदाचं लिहून नाही घेतलं तरी चालतंय, हे आपल्याला रोजच्या रोज होणार आहे. ओके, काय राहिले? अप्रत्यक्ष खर्चाची उदाहरणं राहिलीत का? अरे सॉरी, तेच लिहून घ्या. भाडे, पगार, विमा हप्ता इत्यादी. म्हणजे थोडी थोडी उदाहरणं घ्यायला बरं का, जास्त घे नाही. पण क्लिअर तर होईल ना कशामध्ये मोडायचे? लक्षात येईल? हां, हे कशाचं पॉईंट होतं आता आपल्याला? अप्रत्यक्ष खर्चाचं. आता घ्या अप्रत्यक्ष उत्पन्न. अप्रत्यक्ष उत्पन्न. उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी मिळालेल्या उत्पन्नास अप्रत्यक्ष उत्पन्न असे म्हणतात. सगळे व्याख्या आहेत बरं का, अप्रत्यक्ष उत्पन्न असे म्हणतात. आणि याच्यामधली एक व्याख्या पाठ झाली की त्याच्या उलट दुसरी व्याख्या आहेच बरं का. एक नफ्याची होती तर एक तोट्याची असल्यासारखी आहे, एक खर्चाची आहे तर त्याच्या उलट काय असते? उत्पन्नाची आहे. प्रत्यक्ष म्हणल्यास तिथं शब्द वापरायचे उत्पादन करते वेळेस, आणि अप्रत्यक्षाला तर तिथं उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी हे एवढं शब्द ॲड करायचे आणि व्याख्या लिहून टाकायचे. उदाहरणार्थ, व्याज, कमिशन, लाभांश कसं लिहायचं आहे? लाभांश. ओके, इत्यादी.
घेतलं झालं. काय काय शब्द दिलो बरं उदाहरणं मी तुम्हाला, व्याज, कमिशन, अजून बरेच आहेत पण थोडे 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 आपल्याला कव्हर करीत चालायचं आहे, आणि लाभांश इत्यादी म्हटलं ना. मग आता ह्याचं एक 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 समजून घ्यायचं हे कसं आलं तिथं. व्याज, बँकेत पैसे भरता, तुमच्या नावाने FD केलेत का? केलेत, नसेल तर आता करायला सांगा. ओके, आता FD केलं, आता FDवर आपल्याला व्याज मिळत असतं, बँकेकडून व्याज मिळतं ना. बँक तुम्हाला रोज व्याज देते का? देते का? कधी देते बरं? कधी देते? चुकू द्या सांगा. वर्षाच्या शेवटी देणार आहे ना, 6 महिन्याला किंवा वर्षाच्या शेवटी देणार आहे. सहसा आपण वर्षाच्या शेवटी देत असतो म्हणतो आपण, बरोबर आहे. वर्षाला एकदाच देणार आहे ना. रोज उठून द्यायले का? नाही. रोज दिलं तर रोजच्या रोजच्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष, बरोबर आहे. मग ही रोज भेटायला का आपल्याला? नाही. कधी भेटायला? वर्षाच्या शेवटी. मग वर्षाच्या शेवटी म्हणल्यास प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला का नफा तोट्याला बरं? नफा तोट्याला. आलं. पुन्हा नंतर कमिशन. आता एखादं तुम्ही काम केलं तर त्या कामाच्या मोबदल्यात तुम्हाला एखादा व्यक्ती कमिशन देतो बा, देतो का नाही? रोज कमिशन भेटतं का आपल्याला? नाही. एकतर महिन्याला किंवा वर्षाला भेटणार आहे. रोज भेटलास तर ती प्रत्यक्ष झालं असतं. रोज भेटाले का कमिशन तुम्हाला? नाही. कधी भेटाले? एकतर महिन्याला किंवा वर्षाला. मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? मग अप्रत्यक्ष म्हणली असती व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं? नफा तोट्याला. पुन्हा नेक्स्ट पद काय बरं? लाभांश. लाभांश म्हणजे काय माहिती आहे का? घरचे साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, कुणाचे आहेत? साखर कारखान्याचे शेअर्सवर तुम्हाला कारखान्याचे शेअर्स असेल तर तुम्हाला बा साखर ती भेटते का नाही? रोज देतात का? कधी देतात? 2दा, म्हणजे 5-6 महिन्याला, असं म्हणजे ते दिवाळीला वगैरे असं देणार आहेत ना तुम्हाला, बरोबर आहे. याचाच अर्थ ते तुम्हाला काय दिले तर लाभांश दिले. तर काय दिले तर लाभांश. हे का बरं दिले तर तिथं तुम्ही त्याचे शेअर्स घेतला आहात. आलं लक्षात? ते उदाहरण तुम्हाला कारखान्यात दिलो. शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स जर घेतलो, एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतल्यानंतर त्या शेअर्सवर कंपनी तुम्हाला फुकट पैसा ठेवा लागतो तुम्ही तिथं नाही, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय तर द्यावंच लागते ना. म्हणजेच तुम्हाला काय द्यायले बरं ते. आणि आपण सोपं लाभांश कोणतं समजलो? साखर समजलो, बरोबर आहे. रोज उठून द्यायले का तुम्हाला? नाही. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं? नफा तोट्याला येईल. क्लिअर होईलेत ना? म्हणजे पद कोणते कुठं घ्यायचे ते एवढं लक्षात येईल की. ओके, आता नेक्स्ट राहिले का बरं आपलं? ताळेबंद. ताळेबंदाचं काय सोपं आहे. ताळेबंदाला काय काय येते बरं? एक तर संपत्ती आणि दुसरं देयता येत असतं. ह्याच्या बाबतीत लिहून देणार नाही, राहू दे, नका लिहून घेऊ. ओके, संपत्ती म्हणजे काय? प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय काय असते बरं? इमारत, बरोबर आहे. पुन्हा जमीन, कम्प्युटर असेल, फर्निचर असेल, मोटर गाडी असेल आपली, किंवा कॅश, बँकेत पैसा आहे आपलं, बरोबर आहे ना. ही सगळी आपली काय संपत्ती आहे. आणि देणं, एखाद्या व्यक्तीचं कर्ज असतं, बँकेचं लोन घेतो आपण, बरोबर आहे ना. ते देणं म्हणजे देयता. हे सिंपल आहे. याच्या बाबतीत जास्त सांगायचं आहे का? नाही. झाले इथपर्यंत? कळकलं का नाही मी आज काय काय सांगितलं? झाले वाटते, 50% तर झाले, बरोबर आहे ना. हांडे डोक्याच्या वरून गेले म्हणा. बघा काय काय केलो आपण. पहिले कन्सेप्ट क्लिअर झाले. कायदा 1932, बरोबर आहे. आर्थिक वर्ष लक्षात आलं 1 एप्रिल ते 2 ते 50. ओके, कन्सेप्ट क्लिअर होईल की? चालूवर पाठ करून गेले तुम्हाला. पुन्हा नंतर रोजच्या रोजच्याला हिशोब ठेवतो त्याला रोज कीर्द. त्याच्यावरून पुन्हा खात्यांवरून पुन्हा 23 पत्रक. आणि 23 पत्रकावर शेवटी आपल्याला काय काय तयार करायचं आहे? ताळेबंद. गुड. व्यापार खात्याला कशाची पदं येतात? कशावर आधारित आहे त्याला खातं कोणतं? नामदारी. गुड, आलं लक्षात. आणि नफा तोटा खात्याला खातं कोणतं लागू होते? नामदारी. त्याच्यात कशाचा समावेश होते? कन्सेप्ट पाठ होईलेत ना. गुड. पुन्हा ताळेबंद. ताळेबंदाची व्याख्या काय म्हटलं बरं? वर्षाच्या शेवटी आर्थिक विवरण दर्शवणारे विवरणपत्रकाला आपल्याला काय म्हणायचे? ताळेबंद असं म्हणतो आपण, बरोबर आहे. व्यवसायाची स्थिती कशी आहे? जसं स्थिती म्हणजे विवरणपत्रक, म्हणजे विवरणपत्रकला इंग्लिशमध्ये शब्द वापरतात बघा. कुठं लिहू?
सिंपल शब्द आहे. काय रिपोर्ट. रिपोर्ट शब्द कुठं ऐकला असाल बरं तुम्ही? रिपोर्ट 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 शब्द कुठं ऐकला? दवाखान्यात ऐकला का नाही? रिपोर्ट आल्यावर सांगतो, रिपोर्टवरून कळते काय झालंय काय नाही, ते म्हणतो का नाही? म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला शब्द काय वापरतो आपण? रिपोर्ट म्हणतो. जसं माणसाचं असतं रिपोर्ट, तसं व्यवसायाचं सुद्धा असतं बरं का, ध्यानात ठेवा. म्हणजे तुम्हाला काय आजार झाले, तुम्हाला कॅन्सर झाले, TB झाले किंवा कुठलेही आजार असतील, आलं लक्षात? किंवा आपल्याला समजा आता आपण ब्लड चेक करतो, आपण चेक केला का नाही कधी? ब्लड चेक केल्यावर रिपोर्ट आल्यावर सांगतो म्हणतात ना. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पेशा किती आहेत, रक्त किती आहे, हे आपल्याला कशावरून ठरतं? तर ह्या रिपोर्टवरून ठरतं. रिपोर्ट म्हणजे विवरणपत्रक, मराठीत त्याला काय म्हणायचं आहे? विवरणपत्रक. मग डॉक्टर कसं ठरवाले बरं आपल्याला? रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला औषधं कोणते द्यायचे, मेडिसिन्स किंवा इंजेक्शन कोणते द्यायचे, हे त्याच्यावरून रिपोर्टवरूनच ठरवाले ना. का मनाने देतो का डॉक्टर? नाही. तसंच व्यवसायात सुद्धा असतं बरं का. आणि व्यवसायाचं रिपोर्ट कोण काढत असतं? जसं आपल्या माणसासाठी डॉक्टर आहे, कोण आहे? डॉक्टर आहे. तसं व्यवसायासाठी कोण असतं? तर CA असतं. कोण असतं? चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो आपण. CA शब्द ऐकलात ना? कॉमर्समधलं सगळ्यात मोठं पद, जी सगळ्यात मोठी परीक्षा म्हणतो त्याला कोणती परीक्षा असते? CAची. आणि CA झालं म्हणजे व्यवसायाचा डॉक्टर झाले एक प्रकारे. काय झाला? तो व्यवसायाचा डॉक्टर झाला. आणि तो सुद्धा व्यवसायाचं जी काही संपत्ती आणि देणं ह्याच्यावरून त्यानं काय ठरवत असतं? तर आपलं रिपोर्ट काढतं वर्षाच्या शेवटी. काय काढत असतं? रिपोर्ट. आणि त्या रिपोर्टला काय म्हणतो आपण? ताळेबंद म्हणतो. हे लक्षात राहील ना? कॉमन शब्द आहे. पाठ झाली सगळं मी सांगितलेलं कन्सेप्ट. आता राहिले कोणतं बरं आपल्याला? हे व्यापार खात्याचं फॉर्मॅट एकदा लिहून घ्यायचं, नफा तोट्याचं आणि ताळेबंदाचं. उगं लिहून तर घ्याल की, पाठ काय करायची गरज नाही. पण पाठ काय करायचं आहे? जेवढं मी लिहून दिलाव तेवढं. आणि सगळे कन्सेप्ट महत्त्वाचेच आहेत बरं का. त्याच्यामध्ये निम्म तर पाठ होत आले का नाही? आता इथं निम्म तर पाठ झाल्यासारखं झाले ना? झाले? ओके. आता समावना आहेत का याच्यामध्ये? नेक्स्ट टॉपिक आता त्याच्या पुढला आपल्याला फॉर्मॅट दिलेत का तुम्हाला? झेरॉक्स. एक मिनिट, माझ्याजवळ एक आहे का? आणखीन एक आहे का? देतो पर्यंत. बा ह्या फॉर्मॅटमध्ये कसं आलेत ते बघा अगोदर. सुरुवातीला बा इकडं नफा तोटा खाते आहे का? नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला, बरोबर आहे. नफा तोटा खाते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष म्हटलो बरं? रिपीट. नफा तोटा खाते कोणतं आहे? अप्रत्यक्ष आहेत. मग आता बा सुरुवातीला पगार आहे, बरोबर आहे. नावे बाजूला दिसते का 2-3 नंबरला? पगार रोज देताव का? मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? मग ते व्यापाराला आलं का नफा तोट्याला आलं? नफा तोट्याला आलं. थोडं लक्ष देऊन बघा. पुन्हा सोपे पद बाकीचे आपण चालूवर बघू. भाडं आहे का? भाडं रोज उठून देताव का? नाही. कधी देताव? वर्षाच्या शेवटी किंवा महिन्याला द्यायला. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? मग अप्रत्यक्ष म्हणल्यास ती व्यापाराला आली का नफा तोटाला आली बरं? गुड. पुन्हा कार्यालयीन भाडे, दर आणि कर. कर माहीत आहे का? टॅक्स. मला वाटलं सणाच्या दुसऱ्या दिवशी करतात त्याला कर म्हणतात, ते तर नाही की. ओके. टॅक्स रोज उठून भरताव का? कधी भरताव? शेवटी. मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? मग ती व्यापाराला आली का नफा तोट्याला? पटपट आता पाठ झाल्यासारखं तर वाटायले ना? ओके. म्हणजे पाठ करायची गरज आहे का? ती कन्सेप्ट क्लिअर करायचं. ती पद इथं का आलं? उद्या समजा तुम्हाला एखाद्यानं विचारलं कर व्यापाराला नफा तोट्याला आलं तर ना, तुम्ही लिहिलात कुठं? नफा तोट्याला कर म्हणजे टॅक्स लिहिलात. एखादं विचारतं तुम्हाला, इथं नाही लिहायचं होतं, व्यापाराला लिहायचं होतं, इथं व्यापाराला का नाही लिहिलात? तर तिथं तर एक्सप्लेन करता येते ना. का तिथं म्हणणार त्या मास्तरनं त्या मॅडमनं इथं लिहिलं म्हणून आम्ही इथंच लिहायला असं लिहिणार आहो का? किंवा असं सांगायचं सुद्धा नाही. तर काय म्हणायचं? कर ही रोज भरलं जात नाही. जर रोज भरलो असतो तर ती प्रत्यक्ष झालं असतं आणि प्रत्यक्ष असल्यावर व्यापाराला आलं असतं. मग ते आम्ही रोज भरत नाहो. ती कधी भरता? वर्षाच्या शेवटी भरता. म्हणून त्यामुळं ती काय झालं? अप्रत्यक्ष झालं. आणि अप्रत्यक्ष असल्यामुळं कुठं आलं ते? असं क्लिअर होतात ना? ओके. पुन्हा आणखीन असेच खाली बरेच आहेत. विद्युत खर्च आहे का त्याच्या खाली? विद्युत खर्च म्हणजे काय? गुड. चुकू द्या म्हणाला, सांगा म्हणाला. विद्युत खर्च म्हणजे काय? लाईट बिल. लाईट बिल तुमचे पप्पा रोजच भरत बसतात का? कधी भरतात बरं?
महिन्याला किंवा वर्षाला भरत असतो. मग ती प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापाराला आलं का नफा तोट्याला आलं बरं? एवढं तर क्लिअर होईल ना की ही नफा तोट्यालाच काय येईल, व्यापाराला काही नाही. असं क्लिअर होईल. चला नेक्स्ट पेज. थोडं बघायला कळकाले ना मी बोललेलं. हां बा आता व्यापार खात्याची एक सुरुवातीचं प्रारंभ म्हणजे सुरुवातीचं काही शिल्लक माल असतं. ओके. खरेदी, कच्चा माल खरेदी करावा लागते व्यावसायिकांना. कच्चा माल कशाला लागते? उत्पादन करण्यासाठी, म्हणजे सुरुवातीलाच लागणार आहे. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? म्हणजेच प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला, अप्रत्यक्ष म्हणलं असतं नफा तोट्याला आलं असतं. त्याच्या पुढे काय बरं? मजुरी. मजुरी रोज देताव का महिन्याला देताव बरं? दररोज देताव. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं? प्रत्यक्ष म्हणल्यास कुठं आलं? व्यापारला. नेक्स्ट काय बरं? कारखाना, कोणता कर्मशाळा, कारखाना निर्माण प्रबंधकाचे वेतन म्हणते. म्हणजे गुत्तेदार माहीत आहे का? सोप्या शब्दात एक टोळी असतात, मजूर असतात, त्या मजुरांचे एक गुत्तेदार असतो. तुमच्याजवळ जे वर्षानं राहिले त्याला महिन्याला किंवा वर्षाला देतो, त्याला पगार म्हणतो. आणि ह्या गुत्तेदाराला सुद्धा पगार असतं, हप्त्याला देतो, आठवड्याला. आता तुम्ही शेत आहे का तुम्हाला सगळ्याला? हां नसेल तर आहे असं समजा. ओके. शेतामध्ये तुम्ही खुरपायला बाया लावता, म्हणजे ते ज्वारीचं तुम्ही उत्पादन घ्यायलात, बरोबर आहे ना? बाया लावल्यानंतर त्यांना पैसे कसं देता बरं तुम्ही? काम झाल्यावर, म्हणजे कधी? तरी किती दिवस? 8 दिवसाला. 8 दिवसाला देतो, त्याला काय म्हणायचं? ती मजुरीतच आलं बरं का, म्हणजे पगारच म्हणतो पण ती मजुरीतच घटक आलं. आलं लक्षात? रोज दिलो किंवा रोजच्या रोज पण देताव ना, किंवा 8 दिवसाला देताव. महिन्याला देताव का? महिन्याला दिलं तर ती काय झालं? पगार झालं. महिन्याला देतो त्याला काय म्हणायचं आहे? पगार. किंवा शेतात जो सालगडी राहतो त्याला महिन्याला किंवा वर्षाला देतो. पण शेतात बाया आलेले खुरपायला त्यांना काय महिन्याला किंवा वर्षाला देतो का? नाही, त्यांना रोज किंवा 8 दिवसाला देतो. म्हणजेच ते काय? उत्पादन करते वेळेस द्यावं लागले. कधी द्यावं लागले? आपलं उत्पादन करते वेळेस. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? मग प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोट्याला? व्यापारला. असं क्लिअर होते. तर ताळेबंदाचं तर फॉर्मॅट तर ध्यानात आहे की तुम्हाला? सगळ्या चॅप्टरमध्ये ताळेबंद कॉमनच आहे. आता समावना जे आहेत ते बघा इकडं. समावनेश नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण? 2. आता बस समावना नंबर 1 काय बरं? संवरण स्कंद. ओके. त्याला टिक करून ठेवा, राईट करा. पुन्हा नेक्स्ट कोणती आहे? अदत्त खर्च. त्याला पण राईट करा. पुन्हा पूर्वदत्त 1 राईट करा. केलो. 4 नंबर अप्राप्त. 5 पूर्वप्राप्त. केलो. पुन्हा 6 नंबर अतिरिक्त. पुन्हा 8 नंबर. 6 नंबरच्या नंतर कोणतं म्हणलो मी डायरेक्ट? 8 नंबर धनकोर प्राप्त कसर निधी. पुन्हा 9 नंबर. ओके. पुन्हा 10. पुन्हा 12 घेतलो. पुन्हा 14 घेतलो का? हां गुड. टोटल किती टिक केला बघा बरं आता. टोटल 11. ओके. आणि ह्याच्यामध्ये समावना टोटल किती आहेत बघा बरं? 24. आणि खाली गुपित समावना टोटल 5 आहेत. म्हणजे 24 आणि 5 29. ओके. आणि 29 मधले टिक केलेले सगळ्यात महत्त्वाचे समावना आहेत बरं का. म्हणजे बाकीचे त्याच्या रिलेटेडच आहेत. समावनेवर समावना कसं तयार करायचं ते सांगतो. पण हे 11 समावना जी काय तुम्ही टिक केलात आता, तर ती टिक केलेले आणि हे फॉर्मॅट एवढं लिहून तर घ्याल की. आणि पाठ कोणतं करायचं म्हणल्यावर मी रिपीट सांगतोय. पाठ कोणतं करायचं मी लिहून जे दिलोय तेवढेच पॉईंट्स तेवढे पाठ करायचे. तर आलं लक्षात? हे पॉईंट पाठ झाले की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतं, म्हणजे ट्रान्सफर करता येतं. आलं लक्षात? 12 पैकी 6 मार्क तर तुम्हाला ट्रान्सफरमध्ये मिळून जातात. आता ट्रान्सफरमधलं तुम्हाला 3-4 मार्क असतं कळाले तर की. ओके. पुन्हा नंतर समावने जे आहेत, प्रत्येक समावनेला आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्क असतं. किती मार्क असतात? 1 मार्क. आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला हायेस्ट 4 ते 5 समावना विचारतात. आणि 4-5 समावनांमध्ये तुम्हाला घसारा कंपल्सरी असतं.
पहिली संभावना कंपल्सरीच असतं, बरोबर आहे. आणि पुन्हा अदत्त उरेक संभावना असतेच, ते कशाचं का पद असणार. ऋणकोर संभावना असतेच, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला टोटल मी किती सांगितले टिक करून 11 तेवढे लिहून घ्यायचे, तर तेवढे फक्त वाचून तर याचाल, वाचून या. उद्या आल्यानंतर त्याला कसं समजून घ्यायचं, जसं आपण आता ही व्यापारमध्ये कसं बसवलो, नफा तोटामध्ये कसं बसवलो हे लक्षात आलं, तसंच संभावना कसं आता पाठ करायचं ते उद्या सांगतो, फक्त लिहून आणायचं एवढं. थांबायचं. तुमच्यात पण टिक केलं बरं का.